बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। तर गेल्या काही वर्षापासून सोलापुरात डीजेला लोक कंटाळलेले आहेत। त्याला अनेक कारण आहेत। म्हणजे आपण पाहिलं तर दरवर्षी किमान 2 जण डीजे मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आहे आणि याशिवाय डीजे नको असं म्हणणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। परंतु डीजे ज्यांना हवं आहे अशांची संख्या मुठभर आहे, परंतु त्यांना कोणी नियंत्रित करत नाहीये। तर आता सोलापूरच पेटून उठलेलं आहे। एका दिवसामध्ये 48,000 लोकांनी सह्या करणं किंवा 12 तासाच्या नोटीसवरती ज्येष्ठ नागरिकांच्या 22 संघटना रस्त्यावर उतरणं। ज्येष्ठ नागरिक म्हणजे सगळ्यात संवेदनशील असं घटक आहे, अनुभवी घटक आहे। आपल्या समाजातील जर ज्येष्ठ नागरिकांची एवढी तीव्रता असेल तर हे प्रशासकीय पातळीवर, पोलीस पातळीवरती, नेत्यांच्या पातळीवरती हे समजून त्यांनी घेतलं पाहिजे। जर हे वेळीच याही उपर थांबलं नाही तर पुढे हे अनेक टप्प्यांमध्ये हे आंदोलन चालणार आहे। ते टप्प्याटप्प्याने ते सगळे टप्पे देखील पुढे येतीलच। याच्यात संपूर्ण सोलापूरकर हे डीजे मुक्त सोलापूर केल्याशिवाय थांबणार नाहीत हे निश्चित। तुम्ही एक पत्रकार, एक संपादक म्हणून गेले अनेक वर्ष सोलापुरात काम करता। 12 महिने उत्सव सुरू असतो, प्रत्येक सणामध्ये डीजे वापरतात। किती धोकादायक आहे? लहान मुलं असतील, महिला असतील, खरंय। एक तर सर्वोच्च न्यायालयाचे आपण सगळे त्याचे निर्देश पाहिले किंवा त्यांनी जे काही गाईडलाईन पाहिले, मार्गदर्शक तत्व पाहिली, तर सोलापुरात आधीच गोंधळ इतका आहे सगळ्या वाहनांचा असेल किंवा अन्य डीजे। एकही डीजे असं नाहीये की जे सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आहे। कारण मार्गदर्शक तत्वामध्ये जे काही डेसिबलची जी मर्यादा दिली आहे, डीजे लावलं की ती मर्यादा ओलांडते। त्यामुळे खरं तर हे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान देखील आहे। पण याच्यावरती कुणीतरी पुढाकार घेऊन काही केलं पाहिजे याची खूप गरज होती। कारण गेल्या 10 वर्षात आपण पाहिलं तर एकही वृत्तपत्र, एकही मीडिया अशी नाही की डीजे विरोधात बोललं नाही। गरज याची होती की कृती समितीची गरज होती आणि ती गरज सकाळ परिवाराने ही फुलफिल केली। एका अर्थाने सकाळमध्ये समाजातील काही घटक आले आणि ते म्हणाले काहीतरी करायचंय, सकाळी पुढाकार घेतलं पाहिजे। तर त्यातूनच डीजे मुक्त सोलापूर कृती समितीची स्थापना झाली। सोलापुरातील एक मान्यवर आणि विख्यात वकील जे ॲडव्होकेट धनंजय माने सर आहेत, त्यांनी याच्यात आनंदाने त्याचं अध्यक्षपद स्वीकारायला मान्यता दिली। त्यामुळे आता या चळवळीला आणखीन गती येईल। आणि आज आपण पाहिलं असेल तर 1 खासदार आणि 3 आमदार यांनी देखील डीजे मुक्त सोलापूर व्हायलाच पाहिजे याच्यावरती सहमती दर्शवली आहे। त्यांनी फक्त सहमतीच्या पुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता त्यांनी त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांचं प्रबोधन करावं, त्यांना स्वतःच्या युक्ती आणि बुद्धीने समजावून सांगावं की तुम्ही डीजे करू नका। आणि हे नेते मंडळी सांगितले आणि तरी डीजे वाजल्याचं होऊ शकत नाही, हे फक्त यांचं बोलणं आहे। लोकांचा रेटा उत्पन्न झाल्यामुळे यांनी प्रत्यक्षात कृती करू लागले की ते थांबेल असं मला वाटतं। राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होतो, पोलीस प्रशासन असेल किंवा मंडळावर। सकाळी एक छानसा एक फोटो देखील छापलेला होता की स्वतः राजकीय लोक कानात बोळे घालून एका उत्सवामध्ये सहभागी झाले। हे किती धोकादायक आहे? नाही, धोकादायकच आहे। आता पहा की गेल्याच आठवड्यामध्ये जेव्हा पोलिसांनी पुण्यात जाऊन डीजे वरती कारवाई करायला सुरुवात केली, 2 माजी मंत्री आणि 1 आजी मंत्री हे ते डीजे वरती कारवाई करा म्हणून आग्रह धरतायत। हे याच्यातून आपल्याला ध्यानात येते की त्यांचे खायचे आणि दाखवायचे वेगळे दात। याला एकच उपाय आहे, सोलापूरकरांनी पुढे यायला पाहिजे आणि यातूनच जेव्हा समाजात आपल्या विरोधात जाते असं ध्यानात येईल तेव्हा राजकीय लोक देखील याला पाठिंबा देतील, सक्रियपणे पुढे येतील असं वाटतं। सकाळ माध्यम समूहांनी हे ध्यानात घेताना असं प्लॅन केलंय की पुढील किमान 6 महिने आम्ही हे अभियान चालवणार आहोत। 6 महिन्याच्या आतच हे वास्तवात येईल। आम्ही सध्या उच्च न्यायालयामध्ये याच्याबद्दल याचिका दाखल करण्याची सगळी कायदेशीर प्रोसेस पण सुरू केलेली आहे। ती देखील गोष्ट तातडीने होईल आणि हे अनेक टप्प्यांमध्ये हे आंदोलन होणार आहे। उद्या परवामध्ये सोलापुरातील सगळ्या ब्रँचेसचे डॉक्टरांच्या संघटना आहेत त्याही एकत्र आम्ही करत आहोत। सगळ्या मध्यवर्ती मंडळांना देखील एकत्र करत आहोत। असं एकही घटक आम्ही समाजातलं सोडणार नाही की ज्याचा आवाज जो आहे डीजे बद्दलचा तो समोर येईल। आणि अर्थातच मला असं वाटतं की या शांतता कमिटीच्या आधीच पोलिसांना देखील हे बाध्य होईल की त्यांना डीजे वरती कारवाई करावंच लागेल। आणि डीजे थांबवा म्हणून जे राजकीय लोक मंत्रालयापर्यंत, सीएमओ पर्यंत काम करतील त्यांच्या नावासह आम्ही त्यांना उघडं पाडू हे देखील इथे आम्ही जाहीर करतो। आपण कुठल्या धर्माविरोधात नाही, उत्सव साजरे करायला पाहिजे पण नियमाचे पालन करून। बिलकुल धर्माचा विषयच नाही, गोंधळ नको एवढंच, बाकी काय। तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही। लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर। प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा।
आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.